बिलोली शहरातील धोबी समाजाचा प्रश्न प्रशासनाने तात्काळ मार्गी लावावा याकरिता समस्त धोबी परीट समाज बिलोली यांनी जिल्हाधिकारी नांदेड येथे दिले निवेदन। आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी केली जिल्हाधिकारी यांना विनंती। तर मी बिलोली शहरातील असून माझं नाव आहे दिगंबर मारुतराव बिलोलीकर, तसेच डेबोजी फोर्स संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने आज जिल्हाधिकाऱ्याला धोबी गटाच्या संदर्भामध्ये आज निवेदन देण्यात आलं। आज कित्येक वर्ष झालं की नगर परिषदेला आज आम्ही निवेदन दिलो, तसेच तहसीलदार यांनासुद्धा निवेदन दिलो, पोलीस स्टेशनलासुद्धा निवेदन दिलेलं आहे, तरी पण आमच्या समाजाची दखल कोणी घेत नाही। खऱ्या अर्थानं आज आमचा समाज एक मागासलेला आहे आणि धोबी गटाची गरज आहे। आज कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी बोर व हौद मारून दिलेला आहे, त्या ठिकाणी धोबी घाट म्हणून आमचं ठरावसुद्धा देखील मंजूर झालेला आहे। अज्ञात लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे, तरी शासनाने त्या ठिकाणी त्वरित आम्हाला जागा अतिक्रमण मोकळं करून द्यावं आणि आमच्या समाजाच्या वतीनं 26 तारखेला रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। सुरेश रामराव हरणे बिलोली येथील रहिवासी असून धोबी समाज बांधवाकडून मी एक प्रशासनासमोर आवाज उठवतो की आमच्या समाजाला गेल्या अनेक वर्षापासून धोबी घाटासाठी ठराव मंजूर देऊनसुद्धा प्रशासकीय यंत्रणा काम करत नाही। कारण का आज गरज आहे समाजाला की कुठले तलाव किंवा कोणत्याही जागेवर जाऊन महिला काम करू शकत नाहीत, परंतु आमचं उदरनिर्वाहासाठी जे धोबी घाटाचं ठराव शासनानं दिलेला आहे, गेल्या अनेक वर्षापासून हे काम वंचित आहे, तरी त्याचं तात्काळ शासनाने त्यावर दखल घेऊन आम्हाला मार्गी लावून लवकरात लवकर आम्हाला ती जागा समाजासाठी उपलब्ध करून द्यावे अशी मी शासनाला विनंती करतो। जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल आपण? आज बिलोली शहरातील धोबी समाज बांधवांचं शिष्टमंडळ जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आले होतं की बिलोली येथील स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करत नसल्यामुळं व तेथील अतिक्रमण हटवत नसल्यामुळं धोबी बांधवांनी इथं येऊन आज निवेदन दिलेले आहे। त्यांची मागणी रास्त आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते प्रशासनाला निवेदन देत आहेत, पण प्रशासन मात्र त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि इतर लोकांनी तिथं अतिक्रमण करून यांची जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत। आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की दोन समाजामधील तेढ निर्माण करण्याऐवजी हे दोन समाजामधील तेढ मिटवून यांची जागा यांना द्यावी, अन्यथा 26 तारखेला ते लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने रास्ता रोको आंदोलन करणार आहेत। तरी प्रशासनाला विनंती आहे की त्यांना आंदोलनापासून वंचित म्हणजे आंदोलनापासून त्यांना आंदोलन करण्यात देऊ नये व त्यांची जागा त्यांना देण्यात यावी। बिलोली येथील मुख्याधिकाऱ्यांकडे माझी मागणी आहे की त्यांनी हा प्रश्न लवकरात तात्काळ मार्गी लावून सोडवावा।